महापालिकेचं नाव आलं किंवा भाजपचं नाव आलं की केंद्रस्थानी नाव येतं ते गणेश बिडकर. माझा स्वभावच प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा आहे. भाजपचे केवळ 3 नगरसेवक असताना गणेश बिडकर हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मध्ये असलेली दरी ही ओळखण्यात मला यश आलं नदी सुधार प्रकल्प तेवढा 1 किलोमीटर पुरता सध्या दिसतोय. की तेव्हा तत्कालीन मंत्री जयराम रमेश इथं आले आणि आपल्या नदीला नाला म्हणले. भाजपने 5 वर्षात काहीच केलं नाही. अंडरग्राऊंड मेट्रो का ओव्हरहेड मेट्रो याच्यावर 5 वर्ष काँग्रेसने खाल्ली. भाजपनं पूर्ण प्रभाग रचना मॅनेज केली आणि ती मॅनेज केली गणेश बिडकर. तर जे काही कोणाला जमत नाही ते विडकरांना जमतं असं त्यांना वाटतं. ही आमची आहेच आहे युतीमध्ये जाणार हा शब्दप्रयोगच तुमचा चुकीचा आहे. शब्दप्रयोग चुकीचा. तुम्ही 1,200 नगरसेवक म्हणताय, मग बाकीच्यांना काय देणार? आणि हा पुण्याचा होणारा विकास आणि या पुण्याला लागणाऱ्या सुविधा यांचा मेळ बसवायचं काम आदरणीय देवेंद्रजी कायम करतात. नमस्कार. सध्या वारं वाहतंय ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं आणि याच्यामध्ये पुणे महापालिकेचा उल्लेख आला की या सर्व महापालिका निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे भाजपचे माजी सभागृह नेते आणि ज्यांच्यावर भाजपने पूर्ण निवडणुकीची जबाबदारी सोपवली, जे निवडणुकीचे प्रमुख आहेत ते गणेश बिडकर यांचं. आज याच त्यांचं राजकारण आणि आत्ताची होऊ घातलेली महापालिकेची निवडणूक या सर्व गोष्टीवर आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. गणेशजी, तुमचं पुणे लोकलमध्ये स्वागत. मी जसं म्हणलं की महापालिकेचं नाव आलं किंवा भाजपचं नाव आलं की केंद्रस्थानी नाव येतं ते गणेश बिडकरांचं. आज तुम्ही स्वतः 6 टर्म नगरसेवक राहिलेले आहात. सुरुवात तिथूनच करायची मला. 4 टर्म नगरसेवक राहिले. मात्र ती तुमची 4 टर्म झाल्या, 2 दशक आपण म्हणू शकतो. मात्र त्याच्या आधी तुमचे वडील स्वतः नगरसेवक होते. त्यांच्याकडे बघून त्यांच्यासोबत राजकारणात उतरले की आपल्याला राजकारणात उतरायचं आधीच ठरवलं होतं? नाही, तसं तर मी लहान असतानाच माझे वडील गेले. माझ्या वडिलांच्या काळचं राजकारण वेगळं होतं. माझे वडील महापालिकेत नगरसेवक होते, अपक्ष म्हणून निवडून यायचे, अपक्षांचे नेते होते. आणि तो काळ वेगळा होता, मूल्याधिष्ठित राजकारण होतं. म्हणजे मला आठवतं माझे वडील स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी एक सत्कार घेतला सफाई सेवकांचा आणि त्याला एस एम जोशींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवला. आणि एस एम जोशींना त्याच वेळेस पंतप्रधानांचं निमंत्रण असतानासुद्धा एस एम जोशींनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला न जाता सफाई सेवकांच्या कार्यक्रमाला आला. तर तो काळ ह्या पद्धतीच्या राजकारणाचा होता. आणि त्यामुळं वडिलांचं एकूणच राजकारण जवळून बघितलं होतं. आत्ता जी पुणे चालवणारी मंडळी आहेत ती त्यावेळेस पुण्यात घरी येणं जाणं होतं. आणि त्यांनी वडील थोडे लवकरच गेले आणि मी लहान होतो. आणि त्यामुळं आपसुकच राजकारणात ओढल्या गेलो. आणि भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहात आदरणीय गिरीजींनी, सतीश मिसाळांनी यांनी मला आणलं आणि मला ह्या मुख्य प्रवाहात काम करायची संधी मिळाली. तसं तुम्ही अपक्षांचे नेते होते किंवा अपक्षांचं पूर्ण ते संघटन करायचे बोलले. मात्र तुम्ही भाजपच्या प्रवाहात आला, कारण की आपण जर बोलायला तुमचा जो भाग आहे सोमवारपेठ आणि बाकी मंगळवारपेठ सगळा तो काँग्रेसी विचारधारेचा आहे. मग तुम्ही भाजपचीच निवड का केली होती? नाही, मूळतः माझा स्वभावच प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा आहे आणि कायम चॅलेंजेस स्वीकारायची आणि ते चॅलेंजेस सोडवायची, असा हा माझा प्रवास राहिला आयुष्याचा. म्हणून त्यातलं प्रामुख्याने जो भाग आमचा होता तिथं भारतीय जनता पार्टीचं एकूण अस्तित्व तसं नव्हतंच. कारण त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत मी 2002ला निवडणूक लढलो आणि जिंकलो. त्यावेळेस खूप आमचं बलाढ्य पॅनल होतं आणि ते पॅनल आम्ही पाडलं आणि निवडून आलो. त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीला मतही नगण्य होती. 97ला असेल, 92ला असेल. आणि त्यामुळं एक मोठं चॅलेंज होतं. परंतु वयही छोटं होतं, 25-26 वर्षाचा होतो आणि तो शून्य फोडला आम्ही. वडिलांचं एकूण सगळी कारकीर्द पाठीशी होती. युवकांचं मोठं संघटन होतं आणि तुम्ही म्हटलं तसं पार्टीत त्यावेळेस अनिलराव शिरोळे अध्यक्ष होते, प्रदीप रावत अध्यक्ष असताना त्यांनी आम्हाला या पार्टीच्या मुख्य प्रवाहात आणलं. सतीश मिसाळ असतील, गिरीजी बापट असतील यांनी ताकद दिली, दिलीप भाऊ कांबळे असतील यांनी ताकद दिली आणि आम्ही नगरसेवक झालो. तुम्ही नगरसेवक झाला, मात्र तोच प्रश्न पुन्हा येतो की काँग्रेसचा सगळा काळ.
तुम्ही खरं तर पूर्ण सत्तेत आला 2017ला. त्याच्या आधी अनेक प्रयोग या पुणे महापालिकेच्या राजकारणामध्ये झाले. 2011ला म्हणजे पर्टिक्युलर थोडं पुढं आल्यानंतर 2011ला एक धक्का बसला सगळ्यांना आणि भाजपचे केवळ 3 नगरसेवक असताना गणेश बिडकर हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. तुम्ही म्हणलात की मला प्रवाहाच्या विरुद्धच जायला आवडतं. हा चमत्कार नेमका कसा घडवला गेला होता? हा एक राजकीय समय सूचकता ज्याला म्हणतात, ती एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिसली पाहिजे. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मध्ये असलेली दरी ही ओळखण्यात मला यश आलं. माझ्या नेतृत्वाने राज्यातल्या आणि केंद्रातल्या मला साथ दिली. आदरणीय अजितदादा पवारांनी, आदरणीय सुधीर भाऊंनी, नितीनजींनी मला साथ दिली आणि मी चेअरमन झालो. चेअरमन झालो हे सत्य आहे, पण कसा झालो हे त्यातली काही तुम्ही जेवढं सहजासहजी बोलता एवढं सहजासहजी तिथलं राजकारण झालेलं नसेल. नाही, निव्वळ 10 जणांचं 16पैकी 10 जर का काँग्रेसचे सदस्य असतील, भाजपचे 3, मनसेचा 1 आणि शिवसेनेचे 2. शिवसेनेचे 2 सदस्य तटस्थ. तशी तर आमची युती भारतीय जनता पार्टी शिवसेना. शिवसेना भाजपबरोबर नसताना चेअरमनशिप मिळवणं हे तसं खूप अवघड काम होतं. परंतु परिस्थितीने जुळवलं. माझ्या नेत्यांनी मला घडवलं. त्यावेळेस आदरणीय सुधीर भाऊ प्रदेशाचे अध्यक्ष होते, चंद्रकांत दादा आमचे प्रभारी होते आणि विनोदजी असतील, अजितदादा असतील आणि नितीनजी असतील, यांनी ते घडवलं आणि मी चेअरमन झालो. तुम्ही चेअरमन तर झाला. आता पुढं कालखंड बदलला, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र त्यावेळेस अनेक योजना देखील तुम्ही सुरू केलेल्या होत्या, त्या आजही चालू आहेत. काय नेमकं ठोस त्यावेळेस काम झाली? तुम्ही जर का माझ्या 1 वर्षाची कारकीर्द बघितली तर एक अत्यंत समाधान देणारी ती कारकीर्द होती. कारण ह्या शहर आज ज्या सगळ्या प्रोजेक्टवर फिरते आहे, ती सगळे प्रोजेक्ट मान्य करण्याचे, त्याचे DPR करण्याचे, त्याच्या बेसिक मान्यता ह्या माझ्या काळात झाल्या. त्याचा विचारच माझ्या काळात झाला. मग 24/7 असेल, त्याचा DPR करणे, त्याचा विचार करणे, हा निर्णय मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना झाला. जायकाला म्हणजे जायका आपण आता म्हणतो नदी सुधार योजनेला गती, की तेव्हा तत्कालीन मंत्री जयराम रमेश इथं आले आणि आपल्या नदीला नाला म्हणले, गटार म्हणले आणि तिथनं तो लढाई चालू झाली. मी आदरणीय नितीनजी राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे गेलो की मी चेअरमन आहे आणि मला माझी नदी नीट करायची आहे. तर NRCD म्हणजे नॅशनल रिव्हर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये नितीनजी स्वतः माझ्याबरोबर आले आणि 2-3दा आले. त्याच्यावर आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. परंतु काँग्रेसचं सरकार होतं आणि त्याला काही यश मिळालं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. आदरणीय प्रकाशजी जावडेकर साहेब त्या खात्याचे मंत्रीच झाले आणि माझ्या लढ्याला यश आलं. नितीनजींनी त्याची बैठक लावली, प्रकाशजींनी आणि नितीनजींनी बैठक घेतली आणि गंगेनंतर पहिली नदी मुळामुठा त्यावेळेची, की जिला 1,000 कोटी रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे आत्मिक सुख देणारं आपण जे काम करतो त्यातनं जे समाधान मिळतं, हे समाधान देणारं काम आहे. मेट्रोची अंडरग्राऊंड मेट्रो का ओव्हरहेड मेट्रो याच्यावर 5 वर्ष काँग्रेसने खाल्ली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेस BRT डाव्या बाजूने का उजव्या बाजूने ह्याच्यावर सुद्धा काँग्रेसचं एकमत नव्हतं. आणि त्यामुळं मेट्रोचा निर्णय माझ्या स्थायी समितीत झाला, मतदानाने झाला आणि माझ्या कास्टिंग वोटनी एलिव्हेटेड मेट्रो करावी असा ठराव तो झाला. 2011लाच मेट्रो वरनं करावी की खालनं करावी ह्याच्यावर 5 वर्ष या शहरात होता वाद आणि तो वाद मी चेअरमन असताना आम्ही तो निकाली काढला. मतदान झालं, समसमान मतं पडली आणि कास्टिंग वोट चेअरमन म्हणून मी दिलं आणि आम्ही एलिव्हेटेड मेट्रो मान्य केली. त्यामुळे मेट्रो असेल, नदी सुधार असेल, 24/7 असेल, असे अनेक प्रकल्प त्यावेळेस आम्ही ह्या शहराला व्हावेत असा प्रयत्न केला आणि त्यातनं आज हे शहर त्या प्रोजेक्ट भोवती आत्ता फिरतंय. म्हणजे त्या 1-2 वर्ष 2011च्या एका तुमच्या स्थायी समितीच्या कालखंडाने ह्या शहरात आज जे प्रकल्प उभे राहिलेत त्यांची पायावर निघाली गेली. निश्चितपणे जेव्हा तुम्हाला एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला अशी प्रशासकीय संधी मिळते
तेव्हा त्यांनी या शहराचं उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे. तुम्ही काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली पाहिजे की तुम्हाला या शहराचं देणं लागतं. आणि त्या भावनेनं तुम्ही या शहरात आमूलाग्र बदल पुढची 25 वर्ष, 50 वर्ष काय करता येतील, असा विचार जर का त्या राज्यकर्त्यांनी केला नाही, तर निश्चितपणे तिथे अपयश मानलं जाईल आणि मी यात सफल राहिलो याचा मला आनंद आहे. पुढं आपण आल्यानंतर पाहतो की पहिल्यांदा भाजपला 2017 एक हाती सत्ता भेटली. जवळपास 98-99 नगरसेवकांचं संख्याबळ मिळालं. मात्र इथे एक गोष्ट झाली की गणेश बिडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात जावं लागलं. आणि इथंच अजून एक इतिहास घडला. जसं 2011ला झालं तसंच 17 नंतर पाहायला गेलं की स्वीकृत नगरसेवक सभागृह नेता झाला. त्यावर मोठा वाद देखील झालेला होता. इथं म्हणजे पक्ष नेतृत्वानं एवढा विश्वास दाखवावा असं काय नेमकं गणेश बिडकरांमध्ये आहे असं? खरं तर गणेश बिडकरांमध्ये काय आहे, तर गणेश बिडकरांमध्ये पक्षनिष्ठा आहे. गणेश बिडकरांमध्ये पक्षाचा विचार पुढे न्यायची इच्छाशक्ती आहे आणि त्यामुळंच पक्षाच्या नेतृत्वाने हा विचार केला. तुम्ही म्हणला ते खरं आहे की असंच का? तर असंच का, तर हे माझा नेता सांगू शकतो. आदरणीय देवेंद्रजींनी हा निर्णय केला, आदरणीय चंद्रकांत दादांनी हा निर्णय केला आणि मला सभागृह नेता केला आणि त्याचा रिझल्टसुद्धा आम्ही दिला. त्यात 1 वर्षात भारतीय जनता पार्टीची जी काय इथली कामं होती महापालिकेत, नगरसेवक 100, त्यांच्या समस्या एकूण महापालिकेच्या तोंडावर होती. महापालिका पुढं लांबल्या, परंतु त्यावेळेस ती संधी देणं हे माझ्यावर माझ्या पक्षाने दाखवलेला प्रचंड आणि अपार विश्वास होता आणि मी शतशः ऋणी आहे माझ्या पक्षाचा की त्यांनी माझ्यावर असा विश्वास दाखवला. या काळामध्ये आता ज्यावेळेस निवडणुका पुढे येत आहेत त्यावेळेस विरोधकांकडून केला जाणारा एक आरोप आहे की भाजपने 5 वर्षात काहीच केलं नाही. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शहरासाठी काय ठोस प्रकल्प दिलेले? आपण जर का ह्या शहराचा एकूण आत्ताचा ढाचा बघितला तर ह्या शहरात जवळपास 50,000 कोटी रुपयांची कामं चालू आहेत, विकास कामं चालू आहेत. रिंग रोड असेल, धावणारी मेट्रो बघा तुम्ही किती वेगाने, आज जवळपास 3 ते 4 लाख लोकांचा प्रवाशांचा संख्या मेट्रोत वाढली आहे. साहेब 1,000 बसेस त्यावेळेस आम्ही दिल्या, आत्ता 1,000 बसेस देत आहेत. आदरणीय आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आत्ता पुन्हा एकदा बसेस मान्य करून आणल्या. एखाद्या राज्यालासुद्धा एवढ्या बसेस मिळत नाहीत. एवढ्या ह्या शहराला ई-बसेस आम्ही मिळवून दिल्या. आम्ही म्हणजे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या सरकारने हे दिलं. मग बसेस असेल, मेट्रो असेल, म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतला विषय असेल, सायकाचे 1,000 कोटी रुपयाचं अनुदान, ज्यातनं ह्या शहरात जवळपास 8 TMC पाणी आपण नदीत शुद्ध करून सोडणार आहोत. रिव्हरफ्रंटसारखा प्रोजेक्ट जो मेट्रोपेक्षा जास्त ॲप्रिशिएट होणार आहे. आपण जर का मेट्रो नदीकाठ आत्ता बघितला जो 1 किलोमीटर झाला आहे, तर इतकं प्रसन्न वाटून जातं. हा 42 किलोमीटर ज्या दिवशी होईल त्या दिवशी या शहराचं रूपडं पालटणार आहे. जुनी मैला पाणी शुद्धीकरण केंद्र अपग्रेड करण्याचं काम असेल, 11 गावातल्या STPs असतील, 11 गावातली सांडपाणी योजना असेल, किती योजना मी तुम्हाला सांगू की ज्या योजना या सरकारने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून दिल्या. अहो, कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादनाला 200 कोटी रुपये राज्य सरकारने दिलं. खरं तर आपली महापालिका A+ दर्जाची आहे. आपल्या महापालिकेला निधीची कमतरता नाही आहे. तरीसुद्धा अशा महापालिकेला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम या नरेंद्र मोदींच्या सरकारने, आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारने या पुण्याला दिलं आहे. हे आपण ॲप्रिशिएटच केलं पाहिजे की अमृत 2च्या योजनेतनं जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनात पुण्याचा सहभाग आहे. असं कसं होऊ शकतं? असं का होऊ शकतं? तर पक्ष नेतृत्वाचा, आदरणीय देवेंद्रजींचं पुण्यावर बारीक लक्ष आहे आणि हा पुण्याचा होणारा विकास आणि या पुण्याला लागणाऱ्या सुविधा यांचा मेळ बसवायचं काम आदरणीय देवेंद्रजी कायम करतात. तुम्ही पुण्याला म्हणजे नदी सुधार प्रकल्पाचा उल्लेख केला, मात्र नदी सुधार प्रकल्प तेवढा 1 किलोमीटर पुरता सध्या दिसतोय, पुढे जात नाहीये. त्यामध्ये अनेकशा त्रुटी आहेत असं पर्यावरणवादी म्हणतायत किंवा विरोधकांचा थेट आरोप आहे त्यामध्ये. नाही, आता तुम्ही प्रत्येक गोष्टीत त्रुटीच काढायच्या असं जर का ठरलं तर गोष्ट आलीच आहे, परंतु त्यातनं होणारे लाँग टर्म फायदे हे पण आपण बघितले पाहिजेत की हे शहर विकसित होणार आहे. लंडनसारख्या शहराने सुद्धा रिव्हरफ्रंट डेव्हलप केलं आहे. आपल्यापेक्षा खूप घाण नदी टेम्स नदी होती. त्याचं प्रेझेंटेशन आपण कधीतरी गुगलवर जाऊन बघितलं पाहिजे की टेम्स नदीचा आधीचा फोटो आणि टेम्स नदीचा आत्ताचा फोटो.
म्हणजे एक काळ असा होता की त्यांची संसद तिथनं उठून गेली माशांच्या त्रासाने. असं हे लंडन शहर होतं. परंतु तेवढं तर वाईट स्थिती आपली नाही. आपण वेळीच सुधारलो आहे. खूप पुढं आहोत आपण जगाच्या विचार करण्यात. आणि आता तर या शहराला मुरलीधर मोहोळांसारखा सक्षम आणि केंद्रात ज्याला स्थान आहे मंत्री म्हणून असा नेता मिळाला आहे. त्यामुळं या शहराचे सगळे विषय लीलया मुरली अण्णांच्या नेतृत्वात आम्ही पार पाडणार. तुमच्या बोलण्यात देवेंद्र फडणवीसांचा जास्त उल्लेख होतो. तुम्ही म्हणजे राजकारणाचा विषय येतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या जवळचं कोणी पुण्यात असेल तर ते गणेश बिडकर आहे असं बोललं जातं. नाही, असं काही नाही आहे. आदरणीय देवेंद्रजींना प्रत्येकाच्या क्षमता माहीत आहेत आणि त्या क्षमतेनुसार ते प्रत्येकाला काम देत असतात. त्यांनी या शहरात मुरली अण्णाला महापौर केलं, खासदार केलं आणि मंत्रीसुद्धा केलं. आमची अख्खी जी पिढी आहे, मग मी असेल, हेमंत रासने असतील, सिद्धार्थजी असतील, सुनील कांबळे असतील, योगेश टिळेकर असतील, जगदीश मुळेक असतील, हे सगळे आम्ही एका बॅचचे सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि देवेंद्रजींनी प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी प्लेसमेंट दिली आहे. त्यामुळे असं कोणी जवळचा काही नाही. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या शहरासाठी काम करत असतो. हा शहराचा विषय बोलत असताना पुन्हा यावं लागतं ते तुमच्या प्रभागावर, की बाबा तुम्ही नगरसेवक झाल्यापासून किंवा आत्ता ती पूर्ण मध्यवस्ती आहे आणि जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत, रस्त्यावरचे फुटपाथवरचे अतिक्रमण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथं कधी नीट होणार सगळ्या गोष्टी? तुम्ही जर का एकूण डेव्हलपमेंट प्लॅन, त्याची इम्प्लिमेंट, वाड्यांचा प्रश्न, मालकी हक्कांचे वाद आणि जुने वाडे चा भाडेकरू आणि घरमालक हा वाद, ह्या सगळ्याची खूप मोठं आव्हान हा पेठेतल्या लोकांना आहे. पेठेतले छोटे छोटे वाडे होते, 2000-3000 फुटाचे वाडे होते, त्यात 10-10 भाडेकरू आहेत. त्यांचं पुनर्वसन करणे, त्यातल्या अडचणी ह्या सगळ्या आम्ही सोडवतो आहे. आदरणीय देवेंद्रजींनी मध्ये एक भाडेकरूंसाठीचा GR काढला. त्या GRमध्ये माझ्या नावाचा उल्लेख होता. मला सांगूशी वाटतं. तर मी दिलेल्या पत्रावर तो GR निघाला होता आणि भाडेकरूंचे प्रश्न निकालात निघले पाहिजेत, पथारीवाल्यांचे विकार. जुने पुणं हे एका वेगळ्या व्हिजननी डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत जुन्या पुण्या क्लस्टर स्वीकारत नाही, जोपर्यंत जुने पुणे एकत्रित 10 वाडे येऊन डेव्हलप होत नाहीत, तोपर्यंत त्यांना ॲम्युनिटीज मिळणार नाहीत. हे वास्तव आहे. जर का तुम्ही 2000ची प्लिंथ असेल तर त्याला 2 लिफ्ट बसणारच नाही आहेत, डक्ट बसणारच नाही आहे. हे ज्या दिवशी मध्यवस्तीतल्या लोकांना कळेल त्याच दिवशी त्याचा विकास हा गतीने होणार आहे. आणि ज्या दिवशी हे त्या लोकांना समजेल की आपला फायदा कशात आहे आणि ते त्यांनी अंगीकारलं, तर मी तुम्हाला आज सांगतो, हे पुणं जगातलं म्हणतोय मोस्ट लिव्हेबल सिटी होऊ शकतं. एवढी ताकद या शहरात आहे. मोस्ट लिव्हेबल सिटीचा प्रश्न येतो त्यावेळेस अनेक गोष्टी आहेत की अजून शहराला मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं का की गेल्या 5 वर्षात जो काही विकास तुम्ही सुरू केलेला आहे त्याला आणखीन काही गोष्टी ती गती देणं गरजेचं आहे? निश्चितपणे या शहराला अजून इंटरनल रिंग रोड म्हणजे SCMTR नावाचा जो 1985च्या DPत आपण जो दाखवलेला एलिव्हेटेड रोड आहे तो होणं, रिव्हरफ्रंटची दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक होणं, ही मेट्रो जी आत्ता धावती आहे ह्याच्यापेक्षा दुप्पट क्षमतेच्या मेट्रो, म्हणजे ती मेट्रो किमान कात्रज, या बाजूला पिरंगूट, या बाजूला लोणीकन, अशी जिथून जिथून रिंग रोड चालू होतो तिथपर्यंत ह्या मेट्रोज गेल्या पाहिजेत. त्या रिंग रोडला 25-25 एकराचं पार्किंग हवं आहे. म्हणजे जर का नगरवरून एखादा आला आणि त्याला निगडीत जायचं आहे तर त्यांनी ती गाडी लावावी आणि 40 मिनटात निगडीला पोचावं, 40 मिनटात परत यावं आणि आपली गाडी घेऊन नगरला परत जावं. जोपर्यंत आपण अशा सुविधा तयार नाही करू शकत, ह्या शहर खूप गतिमान होणार आहे. आता तुम्ही बघता नगर रोडचा एलिव्हेटेड रोड काल परवा देवेंद्रजींनी आणि मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. तसा सोलापूर रोडचा आहे. आत्ता जे नवीन कमिशन आले आहेत ते मिसिंग लिंकवर काम करत आहेत. ह्या शहरातल्या अनेक मिसिंग लिंक आहेत ज्याचं थोडं काम राहिलं आहे, पण त्या एका मिसिंग लिंकमुळं मोठमोठे रस्ते अडून राहिलेत. त्याचं लँड ॲक्विजिशन प्रोसेस ही सगळी क्लिष्ट प्रोसेस आहे. कारण एखादा जरी मालक कोर्टात गेला तर कोर्ट त्याला कायदेशीर आधार असतो, तो त्याला जातो, भांडतो आणि ते 2-5 वर्ष त्यात निघून जातात. आणि अशी 2-5 वर्ष ह्या शहराला वेठीला धरणारी असतात. आणि त्यामुळे असे मिसिंग लिंक, त्याचं जर का नुकसान भरपाई द्यायचं तर ती कोट्यवधी रुपयात असते.
तर ही सगळी निधीची उपलब्धता, हे सगळं मॅनेज करणं एवढं सोपं नसतं. तरीसुद्धा हे शहर खूप गतीने विकसित होतं आहे. ह्या शहराचा विकास खूप गतीने होतो आहे आणि मग त्यात अनेक विषय आत्ता या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या शहराला दिलेत. अजूनही पुढं ज्या ज्या योजना येतील त्यात येणार आहेत. त्यात निश्चितपणे मुरलीधर मोहोळ असतील, खूप बारीक म्हणजे आता आपल्या विमानतळाचा विषय किती लिलाय त्यांनी सोडवला. अनेक विषयात ते स्वतः लक्ष घालतात. नवले ब्रिजली परवा त्यांनी बैठक घेतली. अनेक विषयात ते घेतात आणि चंद्रकांत दादांचा मोठा रोल असतो आणि हे सगळं आमचे पालक चंद्रकांत दादा असल्यामुळं एक मोठा आधार, आम्हाला आधारवड ज्याला म्हणू शकतो, तो भारतीय जनता पार्टीचा पुण्यात दादा आहेत आणि एक मोठी गती या शहराच्या विकासाला मला तर दिसते आहे. पुढील 5 वर्षात तुम्हाला ह्या शहरात आमूलाग्र बदल दिसेल. म्हणजे सांडपाणी व्यवस्था असेल, मैला पाणी शुद्धीकरण व्यवस्था असेल, रिव्हरफ्रंट असेल, मेट्रोचं जाळं मोठं झालेलं असेल, नवीन बसेस आलेल्या असतील, त्याचे रूट्स नीट डिझाईन होतील आणि भारतीय जनता पार्टी एक कल्चरड पार्टी आहे. त्या पार्टीला एक आधार आहे आणि त्या आधाराच्या आधारे आम्ही हे सगळं काम नेटाने पुढे नेऊ. आता हे सगळं विकास कामं हे झाल्यानंतर आता येणारी महापालिका निवडणूक 2017ला एक आरोप झाला, तोच आत्ता देखील होतोय. भाजपनं पूर्ण प्रभाग रचना मॅनेज केली आणि ते मॅनेज केली गणेश बिडकरांनी. असं मग प्रभाग रचना गणेश बिडकर करतात की निवडणूक आयोग करतात? असं आहे की आजपर्यंत जेवढ्या प्रभाग रचना झाल्या त्यातली एकही प्रभाग रचना ही आरोपांशिवाय झालेली नाही आहे. मग 1952 सालची ते आत्ता 2025 सालपर्यंत. तर जे काही कोणाला जमत नाही ते बिडकरांना जमतं असं त्यांना वाटतं आणि त्यातनं माझ्यावर आरोप होतो. परंतु असं काही नाही आहे. भारतीय जनता पार्टीला सोयीची झाली म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नेटवर्कच एवढं मोठं आहे. आमच्याकडं प्रचंड मोठी कार्यकर्त्यांची ताकद आहे. या विचाराचा मतदार आहे. तो सातत्याने प्रूव्ह झाला आहे. आपण बघा, गेल्या 3 लोकसभा तुम्ही घ्या, अनिल शिरोळेंची लोकसभा घ्या, गिरीश बापटांची लोकसभा घ्या, मुरलीधर अण्णांची लोकसभा घ्या, त्यावेळची विधानसभा घ्या, त्याच्यानंतरची विधानसभा घ्या, आत्ताची विधानसभा घ्या. आमदार कमी जास्त झाले असतील, 8चे 6 झाले, मान्य आहे आम्हाला. आमच्या मतांची टक्केवारी कमी नाही झाली. आमच्या मतांची टक्केवारी तीच आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा, भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणारा एक मोठा वर्ग या शहरात तयार झाला आहे आणि त्यामुळं ज्यांना जे आवडलं नाही, तर तुम्हाला प्रभाग सोपा का नाही झाला, तर तुमचं काम नाही आहे. भारतीय जनता पार्टीला का सोपं झालं? भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, बूथपर्यंत यंत्रणा आहे. चंद्रकांत दादांसारखा खंबीर नेता इथं पालक म्हणून बसला आहे, मुरली अण्णा नेता म्हणून इथं काम करतोय, धीरजजी अध्यक्ष म्हणून काम करतायत. तुम्ही मला सांगा, आम्ही कुठं कमी पडतोय? आम्ही कमी नाहोत. विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्ताच कुठल्या तरी एका मोठ्या पक्षाने इच्छुकांचे फॉर्म मागवले. साहेब 60सुद्धा नाही आले. माझ्या पक्षाने उद्या जाहीर केलं तर 1000 अर्ज येतील किमान. तर ह्या पक्षातला आणि इतर पक्षातला फरक आहे आणि त्यामुळं त्यांना जे अवघड वाटतं ते लिहिलं भारतीय जनता पार्टीला सोपं वाटतं. जो आरोप प्रभाग रचनेबद्दल केला जातो तोच काल परवा आलेल्या मतदार यादीवर होतोय की अनेक भागातले मतदार पळवले गेले. नाही, मतदार याद्या ह्या खूपच बेसिक लेवलचं काम असतं. ते तिथला SI आणि मुकादम वगैरे करतात. त्यांच्याकडनं चुका होऊ शकतात नक्की. त्या चुका आपण जागरूकपणे बघितल्या पाहिजेत की नक्की काय, आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायची संधी आहे. प्रारूप प्रसिद्ध झाले, अंतिम नाही झाली. तुम्हाला जर का यादी कळत असेल, यादी वाचलं असेल, तुम्हाला जर का माणसं माहीत असतील, निश्चितपणे आपण ऑब्जेक्शन घ्यावं आणि ते दुरुस्त होतील. पण ढोबळ जर का तुम्ही आरोप करत राहिले तर राजकीय आरोप हे होतच राहतात कार्यकर्त्यांवर. अशा आरोपांना मी भीक घालत नाही. तुम्ही भीक घालत नाही. मात्र दुसरीकडे आता प्रश्न येतो की भाजप 165 शहरात नगरसेवक महापालिकेचे आहेत, भाजपचे 105 धरा गेलं. तर तुम्ही स्वतः निवडणूक प्रमुख म्हणून सध्या भाजप युतीमध्ये जाणार की स्वबळावर लढणार हा एक प्रश्न आहे. कारण की इकडे राष्ट्रवादी म्हणताय की आम्हाला सोबत जायचं. युती आमची आहेच आहे. युतीमध्ये जाणार हा शब्दप्रयोगच तुमचा चुकीचा आहे. आमची राज्यात तुम्ही 125 नगरसेवक म्हणताय, मग बाकीच्यांना काय देणार? आमची राज्यात युती आहे, आमची केंद्रात युती आहे आणि आमच्या नेत्यांनी जाहीरही केलं आहे की आम्ही महायुतीत लढणार आहोत.
तर हा विषय येतच नाही. हा विषय तुम्ही आणि विरोधक काढतायत. आम्ही महायुती म्हणूनच सोबत जाणार आहोत. त्यात नेते ठरवतील कोणी किती जागा लढवायच्या आणि पुढे जाऊ. बरं, भाजपचे किती नगरसेवक असतील आता? भाजपचे 120 नगरसेवक सभागृहात असतील. मग तुम्ही 120 नगरसेवक असाल, मला 120 आणायचे म्हणलं तर तुम्हाला जास्त लढावे लागतील ना. आता ते आमचे नेते ठरवतील. माझी भावना आहे निवडणूक प्रमुख म्हणून 120 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असावेत. माझ्या नेतृत्वाने ठरवलं ते मला मान्य आहे. आम्हाला सगळ्यांना माझ्या मुलांना ठरवतील, चंद्रकांत दादा ठरवतील, आदरणीय देवेंद्रजी अंतिम करतील, रवीजी चव्हाण करतील, बावनकुळे साहेब करतील. ही एवढी मोठी उतरण पक्षात आहे, ते निर्णय करतील. माझी भावना निवडणुकीचा पक्षप्रमुख म्हणून 120 आहे. 105 जागा जर का मी आहे, तर 10-15 जागा जर का मी एवढं चांगलं काम करून मला या शहरात नाही मिळवता आल्या, तर मग काय उपयोग आहे? तर मी निवडणूक प्रमुख म्हणजे 120 जागांची भूमिका आहे. माझ्या नेतृत्वाने ठरवेल ते मला मान्य आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरात अनेक इच्छुक होते. देवेंद्रजींनी स्वतः अनेकांना आश्वासन दिलेले आहे. तुम्हाला देखील एक आश्वासन दिलं गेलं असं बोललं जातं की महापालिका आल्यानंतर तुमच्याकडे एक चांगलं महत्त्वाचं पद असेल. नाही, असं काही आश्वासन ह्या पक्षात देण्याची मला नाही वाटत की गरज आहे कोणाला. कारण ह्या पक्षावर विश्वास ठेवून काम करायचं असतं आणि योग्य संधी आली तर मी तुम्हाला नावं घेतली. आमची अख्खी रेजिम ही एस्टॅब्लिश आहे. 2-2 टर्म आमदार आहेत. तर असं काही नाही आहे आणि देवेंद्रजींना ही वेळ कधी आलेली नाही की तुला हे करीन आणि हे करेल म्हणायची. कारण आम्ही सगळे इथं सक्षम आणि समजदार सगळे लोक आहोत. जेव्हा केव्हा संधी तयार होईल तेव्हा सक्षम कार्यकर्त्याला ही पार्टी मोठं करत असते. तुम्ही बघा या पार्टीतले सगळे जे चेहरे आहेत हे सामान्य कुटुंबातने आले आहेत. मुरली केंद्रीय मंत्री झाला आहे. योगेश टिळेकर पडून सेकंड टर्म आमदार झाला आहे. योगेश मुळीक असतील, हेमंत रासने पहिली निवडणूक लूज झाल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून यायला त्याला संधी दिली आहे. सिद्धार्थ शिरोळे 2 वेळा आमदार झाला आहे. सुनील कांबळे 2 वेळा. जेव्हा संधी तयार होती त्या ठिकाणी सक्षम जो असतो त्याला त्यात बसवलं जातं आणि त्याच्यासाठी पक्ष नेतृत्वाने खूप थॉटफुली विचार केलेला असतो. राजकारणाला प्रत्येकातला एक गॉडफादर असतो, तसं गुरु एक असतो. गणेश बिडकरांचा या राजकारणातला गुरु कोण आहे? असं आहे की भारतीय जनता पार्टीची विचारधारा ज्यांनी स्वीकारली त्याच्यासाठी हे खूप सोपं आहे. ह्या विचारधारेतनं काम करत असताना आदरणीय देवेंद्रजीच्या बरोबर काम करत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या शहरात राजकारण कसं असावं हे गिरीश बापटांकडनं आम्ही शिकलो. भावनिक नेता कसा असावा हा मला चंद्रकांत दादांनी शिकवला. सक्सेस कसा मिळवावा हे मुरली अण्णाकडनं शिकलं पाहिजे. अशा अनेक गुरु माझ्या आयुष्यात इथे आहेत. परिस्थिती शिकवत जाते आणि परिस्थितीच त्याचा गुरु असतो. परंतु ही भारतीय जनता पार्टी हीच माझी गुरु आहे आणि हेच माझं सर्वस्व आहे. या पार्टीने मला माझ्या क्षमतेपेक्षा कायमच जास्त दिलं आहे. तर शेवटाकडे जात असताना भाजपचा निवडणुकीचा अजेंडा काय असणार आहे? ह्या महापालिकेला एक चांगली आणि सक्षम पालिका बनवणं, त्याच्यासाठी लोकांना ज्या ज्या निकडी आहेत छोट्या छोट्या म्हणजे अगदी ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, पावसाळी लाईन ते तुमच्या विमानतळापर्यंत या सगळ्याचा सर्वांगीण विचार भारतीय जनता पार्टी करेल. केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे. महापालिका पण जर का आली तर हे टिबल इंजन होईल. डबल इंजन तर आहे आणि टिबल इंजन आल्यानंतर निश्चितपणे या शहराचा जी ग्रोथ कॅपॅसिटी आहे त्याला मॅच असा विकास भारतीय जनता पार्टी नक्की करेल. कारण या शहरात प्रचंड मोठी इन्कमिंग आहे. या प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला उभं करावं लागणार आहे आणि त्यासाठीची जी व्हिजन आहे ते आदरणीय देवेंद्रजींच्याकडे, देवेंद्रजी त्यात नक्कीच कॉन्ट्रीब्यूट करत असतात. आणि आता मुरली अण्णासारखा नेता आहे, चंद्रकांत दादा आहेत ह्या शहरात आणि एक चांगलं विकासाचं मॉडेल आम्ही पुण्याला प्रोड्यूस करू. शेवटी रॅपिड फायरसारखं फक्त तुम्हाला काय वाटतं त्या नेत्याबद्दल किंवा व्यक्तीबद्दल ते मला सांगा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेता कसा असावा आणि त्याचं ग्रास्पिंग पॉवर कसा असावं विकासाच्या बाबतीत हे देवेंद्रजींकडनं शिकावं तुम्ही. स्वर्गीय गिरीश बापट राजकारण कसं करावं, जनमानसात कसं मिसळावं, जनमानसाची नाळ कशी ओळखावी हे आदरणीय गिरीजींकडनं शिकलं पाहिजे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. मी मगाशीच म्हणलो, सक्सेस कसं व्हायचं याचं मॉडेल म्हणजे मुरलीधर मोहोळ. त्यामुळं अण्णाचा सक्सेस हा खूप मोठा आहे आणि त्याच्याकडनं ते शिकलं पाहिजे. त्यांनी खूप संयमाने हे मिळवलं आहे. सामान्य घरातनं आलेला माणूस केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत भरतो, मंत्री होतो आणि खूप चांगलं काम या शहरासाठी आणि केंद्रात मुरली अण्णा करतो. याचा मला खूप खूप अभिमान आहे की हा माझा मित्र एवढा मोठ्या पदावर गेला आहे. शेवटी चंद्रकांत दादा पाटील. चंद्रकांत दादा हे आम्हाला पालक आहेत. म्हणजे मला आठवतं की एखाद्या कार्यकर्त्याच्या भल्यासाठी देवाला नमस करणारा हा नेता आहे आणि त्यामुळं अत्यंत भावनाशील आणि म्हणजे तुम्हाला मी दादांबद्दल शब्द सुचत नाहीत. दादा एक वेगळं रसायन आहे. दादा म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे. दिवसभर काम करत राहतो, अखंड त्यांचा प्रवास चालू असतो आणि कायम ह्या पार्टीचा आणि या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विचार दादा करत असतो आणि त्यामुळं दादा ही आमचे ॲसेट आहे. दादा हे आमचे पालक आहेत. काय म्हणू दादांना. दादा हा दादाच आहे. दादासारखा दुसरा कोण नाही. खूप खूप धन्यवाद. तुम्ही बराच वेळ देऊन आमच्यासोबत एवढ्या सगळ्या गप्पा मारल्याबद्दल.